नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दिघोडे नाका ते कोपरोली नाका बनले वाहतूक कोंडीचे माहेरघर। सततच्या वाहतूक कोंडीमुळे लोक वैतागले। कोपरोली नाका ते खोपटा पूल, दिघोडे नाका ते चिरले या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे। त्यामुळे सकाळ संध्याकाळी याचा त्रास हा नोकरदार, विद्यार्थी, रुग्णांना सहन करावा लागत असून रस्त्यावरून मार्गक्रमण करणारे नागरिक आणि वाहन चालक पुरते वैतागले आहेत। तरी उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। उरण तहसील, उरण पंचायत समिती या कार्यालयांच्या अधिकारी वर्गाने उरणवासियांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले नाहीत। त्यामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी कोपरोली नाका ते खोपटा आणि दिघोडे नाका ते चिरले या महत्त्वाच्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे। अवजड वाहनांसह येथे चारचाकी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत। त्यामुळे आबालवृद्धांबरोबरच महिलांनाही रस्ता ओलांडणे कठीण बनले असून दररोजची वाहतूक कोंडी लोकांसाठी डोकेदुखी बनली आहे। तरी उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। वाहतूक कोंडीची मुख्य कारणे: रस्त्यावर वाढते अतिक्रमण, हातगाडी, भाजी विक्रेते, मच्छी विक्रेते यांनी घेतलेला रस्त्याचा ताबा, रस्त्यावर रिक्षा थांबे, बेशिस्त वाहन चालक, रस्त्यांना पडलेले खड्डे, बेशिस्त वाहन पार्किंग, विरुद्ध दिशेने प्रवास करणारे वाहन चालक इत्यादी। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।